प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 21 जानेवारी 2025 मंगळवार। चाटणी करा, जो फळ देतो त्याला तो चाटतो, जेणेकरून त्याला अधिक फळ येईल। योगन 15वा अध्याय 2रा वचन। कुर्ला आपल्या द्राक्ष मल्यावर आणि द्राक्ष वेलीवर पूर्ण अधिकार असतो। तो त्या चाटतो, जेणेकरून त्या व्यवस्थित वाढतील, चांगली फळे देतील आणि अधिक फळे निर्माण करतील। छाटणी म्हणजे काय याचा अर्थ आहे नको असलेल्या लगान फांद्या काढून टाकणे, सुकलेली पाने काढणे। छाटणी सर्व अनावश्यक फांद्या आणि पाने काढून टाकण्यासाठी केले जातो। तो फांद्या माळ्यावर पसरवतो, जेणेकरून त्या अधिक फळे देतील। तो जमिनीत गेटे घालतो, कीटकनाशके लावतो। त्यांचे सर्व प्रयत्न एका ध्यानाचे असतात, जास्तीत जास्त फळे मिळवणे। जर द्राक्षाची छाटणी केली नाही आणि तिला जंगली वेलीप्रमाणे पसरू दिले तर ती निरुपयोगी होईल। ती फक्त पानांनी भरलेली असेल, पण त्यात फळे सापडणार नाहीत। जशी बंदाची छाटणी केली जाते तशीच आपण आपल्या मुलाच्या जीवनात काही गोष्टी करतो। जर त्यांना वाईट मित्र मिळाले आणि ते त्यांच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवत असतील तर आपण त्यांना रागवतो आणि त्या वाईट संबंधापासून त्यांना दूर करतो। जर टीव्ही समोर तासन्तास बसून वेळ वाया घालवत असतील तर आपण त्यांना शिक्षा करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतो। आपल्या मुलाच्या मनात अडकलेल्या अनावश्यक गोष्टी दूर करून आपण त्याने त्यांची अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करतो। मग ते छाटणी केलेल्या द्राक्ष वेलीसारखे यशस्वी होतील। ते चांगल्या स्वभावाचे आणि सद्गुणी होतील। अगदी वृद्ध व सदैवी प्रभूने अब्रामची जीवनातही छाटणी आणि शब्दाचा अनुभव दिला। त्याला आपल्या जीवनातून तासी आगर आणि तिच्या मुलाला पाठवावे लागले। एखाद्या झाडाला फांदी कापली गेली की वेदना आणि दुःख होणे नैसर्गिक आहे, पण प्रभू आपले भले करण्यासाठी हे करतो, जेणेकरून आपल्या त्याच्यासाठी भरपूर फळे देऊ शकू। कधी कधी प्रभू आपल्याला ख्रिस्त लावतो आणि आपल्या जीवनातील सर्व अनावश्यक फांद्या काढून टाकतो। म्हणून प्रेषित पौलुस लिहितो, माझ्या मुला तुमची सस्तील तुच्छ मानू नकोस, आणि तो तुला शिक्षा करतो तेव्हा खचून जाऊ नकोस। त्या ख्रिस्त आनंद होत नाही तर दुःख होते, परंतु त्यांना ख्रिस्ताने प्रेषित केले जाते, त्यांना नंतर धार्मिकतेची सातत्यपूर्ण फळे मिळते। इब्रू 125 अध्याय 11वा वचन। देवाची मुलांनो, तुमच्यातील देवापासून दूर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून, मूर्तिपूजेसारख्या गोष्टीपासून आणि प्रभू प्रेमाला अडथळा आणणाऱ्या गोष्टीपासून मुक्त व्हा, मग तुम्ही भरपूर फळे आणला। अगोच ध्यान विचार। त्यामुळे माझा पिता गौरव प्राप्त करतो की तुम्ही भरपूर फळे आणला आणि मग तुम्ही माझ्या शिष्य व्हाल। योगन्ना 15वा अध्याय 8वा वचन। आजचे बायबल वाचन सकाळी निर्गम 1 अध्याय 2रा आणि 3रा अध्याय, संध्याकाळी मॅथ्यू 14 अध्याय 1 ते 21 वचन। धन्यवाद।